पोलीस भरती ऑनलाईन कोर्स सुरू झालेला आहे, तर आजच जॉईन करा आणि OO अकॅडमी ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी या माझ्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधा. हरादे सर असे अनेक काही तज्ज्ञ शिक्षक आहेत, ते तुम्हाला ते शिकवण्यासाठी आहेत. त्याच्यामुळे ही संधी जी आहे ती हातातून जाऊ देऊ नका. क्लास मिस झाल्यात परत कितीही वेळा पाहता येणार आहे. त्याच्यासाठी फक्त मोबाईलमध्ये OO अकॅडमी ॲप डाउनलोड करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे पोलीस भरतीची तयारी करताना कोणत्या 5 चुका करू नयेत. तर उशीर न करता चला बघूया. तर नंबर 1चा जो पॉईंट आहे तो आहे बेसिक अभ्यास करा. तर म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की बेसिक अभ्यास म्हणजे काय, आता तुम्ही बघा, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाता पुस्तक घेण्यासाठी आणि त्यांच्याकडून आपण खूप सारी मोठी मोठी पुस्तके आणतो, परंतु त्यातलं आपल्याला काहीही समजत नसतं, तरीही आपण त्याचा अभ्यास करत असतो. कारण तुमच्या बेसिक गोष्टी जर या क्लिअर नसतील तर तुम्हाला काहीही समजणार नाही. तर आपण एखादं उदाहरण बघूया. एखादा लहान मुलगा असतो, त्याला आपण ज्यावेळेस शाळेत घालतो त्यावेळेस आपण त्याला डायरेक्ट मोठ्या गटामध्ये घालत नाही, तर आपण त्याला आधी सर्वात लहान गटामध्ये घालतो, कारण त्याच्या बेसिक ज्या गोष्टी असतात त्या क्लिअर नसतात. त्याच्यामुळे त्याला आपण लहान गटामध्ये घालतो. तसंच तुमचंही आहे. जोपर्यंत तुमचं बेसिक क्लिअर होत नाही तोपर्यंत तुमचा कोणताच अभ्यास होत नाही. तर तुमच्या बेसिक गोष्टी ज्या क्लिअर करण्यासाठी आणि चांगल्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुमच्यासाठी काही चांगले लेक्चर सुरू केलेले आहेत, ते आपण बघूया. येथे बघू शकता, पोलीस भरतीसाठी आपण काही ऑनलाईन कोर्सेस सुरू केलेले आहेत. त्याची पहिली बॅच सुरू झालेली आहे. त्याची 100 रुपये फीस आहे आणि अधिक माहितीसाठी हा संपर्क नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला हरादे सर सारखे अनेक तज्ज्ञ शिक्षक आहेत, ते तुम्हाला तिथे शिकवणार आहेत. तुम्ही क्लास काय आजच जॉईन करा. आणि नंबर 2चा जो पॉईंट आहे तो आहे वेळ वाया घालू नका. तर तुम्ही आता सध्या बघू शकता, खूप विद्यार्थी वेळ वाया घालतात. ते व्यवस्थितरित्या अभ्यास करत नाहीत. आपण आज अभ्यास करू, उद्या अभ्यास करू असं म्हणत म्हणत कित्येक महिने ते वाया घालतात. त्याच्यामुळे आजच योग्य निर्णय घ्या. आजच OO अकॅडमीचं क्लास तुम्ही जॉईन करा. ते काही तज्ज्ञ शिक्षक आहेत, तुमचा चांगल्या पद्धतीचा अभ्यास घेतील. कारण की जर तुमचा हा वेळ जर वाया गेला तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच सक्सेस होऊ शकत नाही. लक्षात ठेवा की नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नसतात, ते मेहनत करूनच तुम्हाला उघडावे लागतात. त्याच्यामुळं कोणत्याही पैशाला बघू नका. फक्त 100 रुपयामध्ये हा क्लास आहे, तुम्ही तो क्लास आजच जॉईन करा. ही जी संधी तुम्हाला आलेली आहे ती तुम्ही काय हातातून घालवू नका. नंबर 3चा जो पॉईंट आहे, कोणत्याही प्रश्नपत्रिका सोडवू नका. आता तुम्हाला वाटत असेल की हे असे का म्हणत आहे, कोणतीही प्रश्नपत्रिका सोडवू नका. त्याचं कारणही एक असं आहे, आपण एखादी प्रश्नपत्रिका घेतो आणि ती समजून न घेता डायरेक्ट आपण काय करतो, शेजारी आन्सर की घेतो आणि इकडे प्रश्नपत्रिका घेतो, पण त्याचं आन्सर का आलं, कसं आलं हे आपण समजून घेत नाही. त्याच्यामुळे तर कसं आलं तुम्ही प्रत्यक्ष अनुभव करा आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवा. जसं की बघा, आपण काही ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू केलेल्या आहेत. त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला उत्तरपत्रिका ज्या आहेत त्या कशा प्रकारे आहेत, तुम्हाला त्याचं पूर्ण सोल्युशन सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आलेलं आहे, काय आलेलं आहे. त्या टेस्ट सिरीज तुम्ही विकत घ्या, कारण की अशा टेस्ट सिरीज तुम्हाला कुठेच अवेलेबल नाही आहेत. तुम्ही कुठेही जाऊन बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. खूप चांगला अभ्यास करा, कारण माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला खूप वेळ लागत असतो. त्याच्यामुळे तुमच्या अभ्यासाला काय तुम्ही आजच सुरुवात करा. आणि नंबर 4चा जो पॉईंट आहे, कोणताही विचार करू नका. म्हणजे काही जणांना खूप सवय असते, अभ्यास करताना काही विचार करतात, माझं सिलेक्शन होईल का नाही, मी परीक्षा पास होणार का नाही. ज्या आपल्याला गोष्टी ज्या आपल्या ध्येयापासून दूर करत असतात, आपण त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि आपण आपल्या जे ध्येय आहे त्याच्यापासून खूप दूर जात असतो. त्याच्यामुळे फक्त आणि फक्त अभ्यास करताना तुमचं लक्ष हे अभ्यासातच असलं पाहिजे. तुम्ही कोणताही विचार करायचा नाही. तुम्ही ज्यावेळेस अभ्यास करत असाल त्या ठिकाणी तुम्ही काही मोटिवेशनल तुम्ही हे जे क्वाइट्स आहेत ते लावा, तुमचा टाईम टेबल लावा, जेणेकरून तुम्हाला खूप चांगलं वाटेल आणि तुमच्या
अभ्यासही चांगल्या पद्धतीचा होईल. कारण जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही हरवू शकत नाही. तुम्ही हे विसरू नका आणि खूप चांगल्या पद्धतीचा अभ्यास. तर त्याच्यासाठी काही आपण तुमच्यासाठी डेमो लेक्चर स्टार्ट्स केलेले आहे. तुमचे जी बॅच आहे ती आता सुरू झालेली आहे. अधिक माहितीसाठी या नंबरवरती कॉल करा तुम्ही. आणि जे क्लास आहे ते कधीच क्लास मिस करू नका. रोज रेग्युलर क्लास अटेंड करा, जेणेकरून खूप चांगल्या पद्धतीचा तुमचा अभ्यास होईल. आणि नंबर 5ची जी गोष्ट आहे ती आहे गोंधळून अभ्यास करू नका. आता गोंधळून अभ्यास म्हणजे बघा, नेमकं बरोबर 1 महिन्यावर आपली परीक्षा आलेली आहे आणि आपण कसा गोंधळून अभ्यास करतो. आज ह्या सब्जेक्ट करू का कोणता सब्जेक्ट करू, असं तर अभ्यास करूच नका. अजून तुमच्यासाठी खूप टाईम आहे. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीचं नियोजन करा, टाईम टेबल करा. गोंधळून अभ्यास न करता कोणता विषय किती वेळ वाचायचा हा टाईम टेबल करा. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचा काय तुमचा अभ्यास होईल. कारण सांगणारे लोक हे यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक हे कारण सांगत नाही. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मनाला सांगा की आजपासून मी अभ्यास करणार आहे, मी क्लास जॉईन करणार आहे, मी कोणताही क्लास मिस करणार नाही. कारण की त्याची फीस ही काही जास्त नाही आहे, फक्त 100 रुपये ही फीस आहे. आणि 100 रुपये हे आपल्यासाठी खूप जास्त नाही आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या फॅसिलिटीज मिळणार आहेत. त्याच्यामुळे आजच क्लास जॉईन करा, मिस करू नका. आणि तसेच तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण भेटला याच्याबद्दल धन्यवाद. हा क्लास तुम्ही जॉईन करा.